नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीला जायचे आणि अमित शहा यांची भेट घ्यायचे अशा बातम्या माध्यमातून समोर आल्या होत्या। तर दिल्लीतील बैठकीत पत्रकार अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवार म्हणाले की दरम्यान विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही। संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत अजित पवारांना डिवसावत देशाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केले। नंतर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान या सर्व प्रकरणानंतर अजित पवार चांगले चिडलेले दिसले। त्यांनी यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रतिआव्हान दिले। पण आता त्यांचे जुने सहकारी आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवारांची खिल्ली उडवली आणि म्हणाले यावर त्यांनी विविध विषयावर दिलखुलास गप्पासुद्धा मारल्या। ही मुलाखत आज रात्री 9 वाजेला झाली आणि मी कुठेही वेषांतर करून गेलो नाही असं देखील त्यांनी म्हणाले आणि मी कुठेही नाव बदललेले सुद्धा नाही असं देखील त्यांनी म्हणाले। तर विरोधक टीका करत असतील तर त्यांनी तसे पुरावे द्यावे। तसे आढळण्यास मी राजकारणातून कायमच संन्यास घेईल अथवा विरोधकांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असे आवाहन अजित पवारांनी केले आणि वेषांतरावर जितेंद्र आव्हाडांनी आज पवारांना टोला लगावला। वेषांतराचा पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास घेईल असं वक्तव्य दादांनी केले होते। त्यावर लोकसभेत पराभवानंतर अजित दादांनी मिशा काढल्याची सुद्धा सांगितली होती। अशा शब्दात आव्हाडांनी खिल्ली उडवली आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी मिशा काढून देईल असं वक्तव्य केलं होतं आणि बारामतीमधील लोणी भाकर मधील प्रचार सभेत ते बोलले होते की 10 वर्ष खासदार होते, त्यांनी काय काम केलं असे देखील सांगावं। त्यांनी म्हणाले कामाच्या बाबतीत आपणच काम करू शकतो असं त्यांनी म्हणाले। घडलेल्या मते म्हणजे आपल्या शेतीच्या पाण्याला मत असं त्यांनी म्हणाले। असं ते बोलले की यावर बोलताना 7 तारखेनंतर एक जण तरी जाईल असं सांगावं। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।